हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या परीक्षेतील CDP या विषयातील बुद्धी व भावनिक बुद्धिमत्ता, त्यालाच आपण EQ असे म्हणतो, यावरील पेक्षा अधिक प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. बुद्धीची व्याख्या कोणी दिली? समायोजन करण्याची क्षमता. तर स्टर्न यांनी बुद्धीची व्याख्या दिली. पुढचा प्रश्न पाहूया. बुद्धी म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता. ही व्याख्या कोणी केली? तर उत्तर आहे टर्मन यांनी. पुढे पाहूया. बुद्धीचे त्रिमितीय सिद्धांत कोणी मांडला? JP गिलफर्ड यांनी. बुद्धीचे द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन यांनी. त्यांनी G फॅक्टर आणि S फॅक्टर सिद्धांत मांडला. G फॅक्टर म्हणजे काय? तर सामान्य बुद्धी, सर्व कामात लागणारी मूलभूत क्षमता. आणि S फॅक्टर म्हणजे काय? तर विशिष्ट बुद्धी, विशिष्ट कामासाठी लागणारी क्षमता, उदाहरणार्थ गणित, संगीत इत्यादी. पुढे पाहूया. बुद्धीचे बहुविध सिद्धांत कोणी मांडला? हॉवर्ड गार्डनर यांनी. गार्डनरच्या मते बुद्धीचे किती प्रकार आहेत? तर सुरुवातीला त्यांनी 7 सांगितले, नंतर 8 सांगितले आणि आता आहेत 9. मुख्य 8 बुद्धीचे प्रकार पाहूया. भाषिक, तार्किक म्हणजेच गणिती, अवकाशीय, शारीरिक, संगीत, आंतरवैयक्तिक, अंतर्वैयक्तिक आणि नैसर्गिक. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न, भाषिक बुद्धी म्हणजे काय? तर उदाहरणार्थ शब्द व भाषा वापरण्याची क्षमता. उदाहरण दिलेलं आहे कवी, लेखक, वक्ता. तार्किक, गणिती बुद्धी कोणता जास्त आहे? तर कोणाला जास्त आहे? शास्त्रज्ञ आणि इंजिनियर इत्यादी. पुढे पाहूया. अवकाशीय बुद्धी म्हणजे काय? चित्र, नकाशा, 3D वस्तू समजण्याची क्षमता. उदाहरणार्थ आर्किटेक्ट, पायलट, सर्जन. पुढचा प्रश्न, शारीरिक गती संवेदी बुद्धी कोणती? खेळाडू, नर्तक, सर्जन, कारागीर. पुढे पाहूया. आंतरवैयक्तिक बुद्धी म्हणजे काय? तर इतरांना समजून घेणे, नेतृत्व करणे, उदाहरणार्थ शिक्षक, नेता, समुपदेशन. अंतवैयक्तिक बुद्धी म्हणजे काय? तर स्वतःला समजणे, स्वजाणीव, उदाहरणार्थ तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ. संगीत बुद्धी म्हणजे काय? तर गायक, संगीतकार, वादक, उदाहरणार्थ लता मंगेशकर. नैसर्गिक बुद्धी म्हणजे काय? तर निसर्ग, प्राणी, वनस्पती ओळखण्याची क्षमता, उदाहरणार्थ शेतकरी, जीवशास्त्रज्ञ. पुढे पाहूया. बुद्धीचे त्रिस्तरीय सिद्धांत कोणी मांडला? रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी मांडलेला आहे. ॲनालिटिक, क्रिएटिव्ह, प्रॅक्टिकल. पुढे पाहूया. स्टर्नबर्गची प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर स्ट्रेट स्मार्ट, दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणे. पुढे पाहूया. बुद्धीचे समूह घटक सिद्धांत कोणी मांडला? थर्स्टन यांनी 7 प्राथमिक मानसिक क्षमता मांडलेल्या आहेत. थर्स्टनच्या 7 प्राथमिक मानसिक क्षमता कोणत्या? तर वर्बल, वर्ड फ्लुएन्सी, नंबर, स्पेस, मेमरी, परसेप्च्युअल, स्पीड आणि रिझनिंग. मानसिक वयाची संकल्पना कोणी मांडली? उत्तर बिने सायमन. पहिली बुद्धिमापन कसोटी कोणी बनवली? बिने व सायमन, 1905, फ्रान्स येथे. स्टॅनफोर्ड बिने कसोटी कोणी सुधारली? लुईस टर्मन यांनी. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, 1916. पुढे पाहूया.
सामान्य बुद्धीचा IQ किती असतो? 90 ते 110. प्रखर बुद्धीचा IQ 113च्या वर असतो. मंद बुद्धीचा IQ 70च्या खाली असतो. पुढे पाहूया. बुद्धी अनुवंशिक आहे की पर्यावरणावर अवलंबून? उत्तर दोन्हीवर अवलंबून आहे. अनुवंशिक 60% ते 80% असते आणि पर्यावरणावर आधारित 20 ते 40% इतका प्रभाव असतो. परफॉर्मन्स टेस्ट म्हणजे काय? भाषेचा वापर न करता कृतीद्वारे बुद्धी मोजणे. निरक्षर व लहान मुलांसाठी ही टेस्ट उपयुक्त आहे. पुढे पाहूया. बुद्धी स्थिर असते की बदलते? तर 16 ते 18 वर्षापर्यंत वाढते, नंतर स्थिर होते, वृद्धापकाळात थोडी कमी होते. फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे काय? नवीन समस्या सोडविण्याची जन्मजात क्षमता वयाबरोबर कमी होते. पुढे पाहूया. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स म्हणजे काय? अनुभव व शिक्षणातून मिळालेले ज्ञान वयाबरोबर वाढते. बुद्धी व सृजनशीलता यात संबंध काय? तर 120 IQ पर्यंत सकारात्मक संबंध, नंतर नाही. उच्च बुद्धी व उच्च सृजनशीलता. उच्च बुद्धी उच्च सृजनशीलता. पुढे पाहूया. मंदगती अध्ययनकर्त्यासाठी काय करावे? तर रेमेडियल टीचिंग, IEP, छोट्या टप्प्यात शिकवणे, पुनरावृत्ती करणे. बुद्धीचे मापन कशासाठी वापरतात? शैक्षणिक मार्गदर्शन, वर्गीकरण, निदान, व्यवसाय निवड. पुढे पाहूया. इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द प्रथम कोणी मांडला? पीटर सलोवे व जॉन मेयर 1990. क्रिएटिव्हिटीचे घटक कोणते? गिलफोर्ड. तर फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी, ओरिजिनॅलिटी आणि इलॅबोरेशन. पुढे पाहूया. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? तर एका प्रश्नाची अनेक उत्तरे शोधणे, सृजनशील विचार. कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय? तर एकाच योग्य उत्तरावर येणे, तार्किक विचार. बुद्धीचे वितरण कसे असते? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. घंटाकार वक्र 68% लोक 85 ते 155 IQ असतो. कॅटेल हॉर्न सिद्धांत काय सांगतो? बुद्धीचे 2 प्रकार, फ्लुइड GF व क्रिस्टलाइज्ड GC. पुढे पाहूया. EQ म्हणजे काय? तर स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे, समजणे व व्यवस्थापन करण्याची क्षमता म्हणजे EQ. EQ ही संकल्पना प्रसिद्ध कोणी केली? तर डॅनियल गोलमन यांनी 1995 पुस्तक इमोशनल इंटेलिजंट या पुस्तकाद्वारे त्यांनी EQ ही संकल्पना प्रसिद्ध केली. पुढे पाहूया. गोलमनच्या मते EQचे किती घटक असतात? तर 5 घटक असतात. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, इम्पॅथी, सोशल स्किल्स. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? स्वतःच्या भावना, बलस्थाने, दुर्बलता ओळखणे. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय? राग, ताण, आवेग नियंत्रणात ठेवणे. इम्पॅथी म्हणजे काय? दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे, परानुभूती. पुढे पाहूया. सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स म्हणजे काय? संवाद, नेतृत्व, संघर्ष निराकरण, सहकार्य. IQ व EQ पैकी यशासाठी काय महत्त्वाचे आहे? तर गोलमनच्या मते यशात IQ 20% तर EQ 80% इतका वाटा असतो. भावनिक बुद्धी जन्मजात असते की शिकवता येते? तर काही अंशी जन्मजात, पण प्रशिक्षणाने ते वाढवता येते. पुढे पाहूया. वर्गात EQ कसे वाढतात? तर रोल प्ले, ग्रुप डिस्कशन, फिलिंग चार्ट, कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन शिकवणे. शिक्षकासाठी EQ का महत्त्वाचे आहे? तर विद्यार्थी समजणे, वर्ग व्यवस्थापन, ताण हाताळणे, सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी.
राग आल्यावर EQ नुसार काय करावे? थांबणे, दीर्घ श्वास, 10 पर्यंत मोजणे, जागा बदलणे, पाणी पिणे. उच्च EQची लक्षणे काय? शांत, ऐकून घेणे, टीमवर्क, समस्या सोडवणे आणि सकारात्मक. भावनिक साक्षरता म्हणजे काय? तर भावना शब्दात व्यक्त करता येणे. मला राग आला, मी दुःखी आहे. NEP 2020 मध्ये EQ बद्दल काय म्हटले? तर 21व्या शतकातील कौशल्य महत्त्वाचे. SEL म्हणजे काय? भावना, नाती, जबाबदार निर्णय शिकवणे. कमी EQची लक्षणे काय? लवकर राग, वाद, एकलकोंडा, दुसऱ्याला दोष देणे, ताण न हाताळणे. भावनिक अपंगत्व म्हणजे काय? तर भावना न समजणे, न व्यक्त करणे. शिक्षणाचा EQचा उपयोग कसा? अध्ययन निष्पत्ती वाढते, शाळा गळती कमी, शिस्तीचे प्रश्न कमी, मानसिक आरोग्य. भावनांचे किती मूलभूत प्रकार आहेत? तर एकूण 6 मूलभूत प्रकार आहेत. आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार. स्ट्रेस म्हणजे काय? तर आव्हानाला प्रतिसाद म्हणून शरीर व मनावर येणारा ताण. वर्गात भांडण झाले तर शिक्षकाने काय करावे? EQ नुसार शांत करणे, दोन्ही बाजू ऐकणे, उपाय मुलांना सुचवून देणे. सकारात्मक शिस्त म्हणजे काय? शिक्षा न करता कारण समजावून जबाबदारी शिकवून शिस्त शिकवणे. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये काय महत्त्वाचे? डोळ्यात बघणे, मध्ये न बोलणे, मान डोलावणे. फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काय? बुद्धी बदलत नाही अशी धारणा, आव्हान टाळणे. EQ व अध्यात्म संबंध काय? दोन्ही अंतर्वैयक्तिक जाणीव वाढवतात व EQ वैज्ञानिक संकल्पना. CCE मध्ये EQ कसे मोजाल? निरीक्षण, चेकलिस्ट, स्वमूल्यांकन, नाट्यकरण. इन्क्लुझिव्ह क्लासरूमसाठी EQ का हवा? दिव्यांग, मागास मुलांच्या भावना समजून समावेशन करणे. पालक शिक्षक सभेत EQ कसा वापराल? पालक ऐकणे, दोष न देणे, मुलांच्या सकारात्मक गोष्टी आधारित, सहकार्य मागणे. परीक्षेची भीती कमी करायला काय सांगाल? तयारीवर विश्वास, दीर्घ श्वास, सकारात्मक स्वसंवाद. पुढे पाहूया. शिक्षकाचा EQ कमी असेल तर काय होते? वर्गात ताण, मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. EQ वाढवण्यासाठी 3 दैनंदिन सवयी: लिहिणे, कृतज्ञता, दररोज एकाचे ऐकणे. TET परीक्षेत EQ का महत्त्वाचा? शिक्षक हा भावनिक व्यवसाय, मुलांना हाताळण्यासाठी EQ आवश्यक. iMessage तंत्र काय आहे? तू वाईट आहेस ऐवजी तू असे केलेस तेव्हा मला वाईट वाटले. दोषारोप टाळणे. पुढे पाहूया. NCF 2025 मध्ये भावनिक विकासाबद्दल काय आहे? लर्निंग विदाऊट बर्डन, भीतीमुक्त, आनंददायी शिक्षण, भावनांचा आदर. भावनांचा आदर. पुढे पाहूया. एखादे मूल सतत रडत असेल तर कारण शोधणे, विश्वास देणे, पालकांशी बोलणे, शिक्षा नको. आदर्श शिक्षकाचा EQ कसा असावा? उच्च, सेल्फ अवेअरनेस, धीर, सकारात्मक, प्रेरणादायी आणि न्यायी. EQचा अंतिम उद्देश काय? स्वतःचे व इतरांचे कल्याण, निरोगी नाती, शांततामय समाज. वर्गात 2 विद्यार्थी भांडत आहेत. शिक्षक म्हणून पहिली कृती काय? दोघांना शांत करणे, स्वतंत्रपणे भावना ऐकणे. बुद्धी ही एकच सामान्य क्षमता आहे हे कोणत्या सिद्धांताच्या विरुद्ध? मल्टिपल इंटेलिजन्स व ग्रुप फॅक्टर थिअरीच्या विरुद्ध आहे. स्टर्नबर्गच्या त्रिस्तरीय सिद्धांतात कोणता घटक नाही? तर म्युझिकल
हा गार्डनरचा घटक आहे. म्युझिकल हा घटक नाही आहे. म्युझिकल हा घटक गार्डनर यांचा आहे. पुढे पाहूया. वर्गात सतत लक्ष विचलित होणाऱ्या मुलांसाठी काय कराल? जागा बदलणे, छोटी कामे देणे, शारीरिक हालचाल करणे, सकारात्मक मजबुतीकरण. बुद्धी ही समायोजन क्षमता आहे. ही व्याख्या कोणी दिली? स्टर्न यांनी दिली. पुढे पाहूया. NEP 2020 नुसार 21व्या शतकातील कौशल्यात काय येते? क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, EQ, डिजिटल लिटरसी. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.